नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर चला, तुम्ही कधी शाबू तांदळाचे आप्पे खाल्लेत का? खाल्ले नसेल तर चला बघून घ्या रेसिपी. तर इथे मी शाबू तांदूळ भिजत टाकले होते रात्रभर. ते घेतलेले आहेत मी 1 वाटी. आता 2 बटाटे घेतलेले आहे उकडलेले. त्यामध्ये घालून घेऊया शेंगदाण्याचं कूट आणि त्यात लाल तिखट घालून घेऊया. तुम्ही जिरं पण घालू शकता त्यामध्ये. आम्ही खात नाही त्यामुळे आम्ही जिरं घातलेलं नाही आहे. आणि मिरचीचा ठेचा वगैरे पण तुम्ही करून घालू शकता त्यामध्ये. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आता याला छान असं मस्त मिक्स करून घेऊया. पाणी वगैरे घालायचं नाही, अजिबात लागतच नाही पाणी. हे बघा झालेलं आहे रेडी. आता आपण इकडे तेल घेऊया. ते मस्त असे हाताला तेल लावून घेऊया आणि थोडासा गोळा तोडून चांगले असे सर्व आप्पे आपण बनवून घेणार आहोत हाताने. हे बघा अशा प्रकारे सर्व आप्पे आपले रेडी झाले आहेत बघा. हे साईडला ठेवून घेऊया आपण. आता आपण इकडे गॅसवर आप्पे पात्र ठेवून घेऊया. त्यामध्ये घालून घेऊया तेल. सर्व तेल घालून घेतलेलं आहे बघा. त्याला असं थोडंसं हलवून घेऊया म्हणजे सर्व बाजूनं लागतं तेल. तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण हे बॉल्स टाकून घेऊया त्यामध्ये सर्व. आणि याला आपण झाकून ठेवणार आहोत. मंद आचेवर करायचं, जास्त फुल गॅस नाही ठेवायचा, मीडियम गॅसवर हे करायचं. बघूया आपण आता झालेलं आहे का पलटून. हे बघा आपल्याला एक बाजू झालेली आहे आपली. परत आपण त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत. एक बाजू पलटल्याच्या नंतर काढून घेऊया. हे बघा आपली दुसरी बाजू पण आता रेडी झालेली आहे. हे बघा सुंदर असा खरपूस असे मस्त झालेले आहेत. डीप फ्राय खाण्यापेक्षा थोड्याशा ऑइलमध्ये मस्त असे आप्पे पात्र आपले रेडी आहेत बघा. इथे दह्याला मी तडका दिलेला आहे थोडासा. त्यात फक्त मिरची पावडर आणि तेल टाकलेलं आहे मी, बाकी काहीच टाकलेलं नाही आहे. मिक्स करून घेऊया याला. हे बघा शाबू वड्यापेक्षा खूप सुंदर असे लागतात आणि कमी तेलामध्ये पण होतात. तर नक्की ट्राय करा रेसिपी. खूप सुंदर असे लागतात. काही काहींना शाबूची खिचडी आवडत नाही, त्यामुळे असे काहीतरी करून खायचं म्हणजे सुंदर आपल्या शरीराला पण लागतं. तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडलीच तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. इथे मी माझ्या मुलाला खायला दिलं तर बघा, तो पण बोलतोय खूप सुंदर असे झालेले आहेत.